पहिले हात काय करायचे तर ओले करून घ्यायचे पहिल्यांदा ना हात ओले करून घ्या व्यवस्थित. हा पुढे चालू केलं मागून पहिली स्टेप काय करायचे, हात ओले केल्याच्या नंतर साबणाने पाठीमागून पुढून त्या ठिकाणी साबण लावून घ्यायचा आहे. बघा साबण लावून घेतले, मागून पुढून रब करायचे. बघा आपले नख सुद्धा खोबणी असते पहा, बोटाच्या मध्ये जी खोबणी असते ते खोबणीपर्यंत आपण जात नाही, तर खरे किटाणू किंवा जीवाणू त्या ठिकाणी असतात, ते आपण स्वच्छ केले पाहिजेत. काय केलंय, नख सुद्धा काढलेलं पाहिजे ना, नाहीतर नकानीच आपल्याला इंजुरी व्हायची. बघा डॉक्टर काय करतात, प्रत्येक पेशंट तपासल्यानंतर, सिरियस पेशंट तपासल्यानंतर जे ग्लोव्ज असतात त्याच्यावर ते लिक्विड टाकतात आणि पुन्हा काय करतात, रब करतात. असे दिसतंय का? त्यानंतर काय करतात, आतून रब करतात पुन्हा दोन्ही साईडने. दिसतंय? झाल्यानंतर आपण जसं हात क्लीन करतो त्या पद्धतीने नाकाच्या प्रत्येक ह्याच्यामध्ये सांधेमधले घाण काढून घ्यायची आणि रब झाल्यानंतर व्यवस्थित क्लिनिंगला त्याच पद्धतीने क्लिअर करायची. असं पण आणि अजून एकदा पाणी साबण लावल्यानंतर तो साबण निघण्यासाठी पाणी पुरेसं वापरायचं आणि हात धुतल्यानंतर क्लिनिंग जे साहित्य चांगलाच रुमाल वापरायचे किंवा चांगलं साहित्य वापरायचे, नाहीतर त्याच्यावरची सुद्धा घाण आपली काय होणार आहे, याच्यावर येणार आहे. साबण याला काय म्हणतात, याला विशेष शब्द आहे त्याला. बोटामधली बेचके म्हणतात. हा बेचके बेचके म्हणतात. बस परत साबण धुंडूची. एक मुलगा घ्या, एक मुलगा चला, एक मुलगा घ्या. जा रे दुसरे पुढं चल असं पाहिजे बा. आता सरांनी आणि सरपंचांनी जे तुम्हाला प्रात्यक्षिक दाखवलं, सेम तू तुझ्या पद्धतीने कर. सर सर हा ये इकडं, तू तुझ्या येणे कर. आता आम्ही सांगणार नाही आम्ही. सावकाश जरा सावकाश काय नाही करायचं. सावकाश पलीकडे बाहेर जा.